जय सारथी ऑनली ड्रायव्हर. नमस्कार माऊली, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आहे तुळजापूर बायपास, म्हणजे तुळजापूरच्या जरा मागं आपल्या ड्रायव्हर धाब्यावर ती 2 नंबरची जी गाडी दिसते पलीकडची ती कडेची, ती गाडी सकाळी सकाळी असं मामा धुवाला आहे गारट्यात. ते पुढं मामा दिसतात का, ते MP गाडी आहे ती. ही गाडी सकाळी सकाळी गाडी अशी धुतला मामानं, पूर्ण पूर्ण गाडी धुतल्या, पूर्ण. नुसतं केबिन नाही, पूर्ण गाडी धुतल्या. MP गाडी आहे, ड्रायव्हर कुठला माहित नाही, विचारलं नाही. पूर्ण गाडी धुतल्या. असल्या थंडीत बसायचं होत नाही. आता तर मामा आंघोळ करायला आहे, गार पाण्यानं आंघोळ करायला. आता असल्या थंडीत गट्ट माणूस म्हणायचा खरंच. चला आपण जाऊ लातूरला. 7:30 वाजत आलं, लेट झाला आज गाडीला. परत काय जेवणानंतर खेपा चुकाल्या, लेटवर लेट. चला आता जाऊ पुढं. विषय सांगायचं म्हणजे रात्री जर लातूरला सोलापूर मार्ग जर येणार झाले, रात्री 12 नंतर सोलापूरच्या आपलं तुळजापूरच्या बायपासला शक्यतो करून याचं टाळाच हवा दाखवतो दमा. तुळजापूर बायपास, तुळजापूर तिकडं डोंगरा आहे तुळजापूरच, आणि तुळजापूरचा बायपास सोलापूरकडून जे येतोय. रात्री शक्यतो इकडनं येताना हेच करायचा, म्हणजे सोलापूरकडनं येताना रात्री 12 ते सकाळी 4 पर्यंत येताना जरा टाळायचंच. आणि इथं चोरी लय होत्या, इथं चोरीचं प्रमाण भरपूर इकडं. या काय इथं चढती लागत्या, या आता चढतीच आहे इथनं. बघा ते पुढं सगळं चढतीच आहे. तिकडनं येताना काय अडचण नाही, गाडी स्पीडमध्ये त्या जात्या गाडी तिकडनं. पण इकडनं जाताना आपले 6 टायर आहे जात्या बघा, आयशर आहे तरी 50 जाते टेकडाला. पण ट्रक त्यांना असली की इकडं चढत नाहीत वर. मौसम त्यांचा पूर्ण जरा कटच होतोय. मग त्याचा फायदा येणे घेत्या चोरवाले. 2 व्हीलर आडवून थांबू द्या, चोरी करत्यात. म्हणजे आमच्या कंपनीच रोडची गाडी होती आयशर, शिरगोरे मामा म्हणून. त्यांच्या इथं रात्री 1:30-2च्या दरम्यान चोरीच झाला. पैसा सगळं, पैसे घेतले, मोबाईल घेतले सगळं. हे तर नवीन गाडी असल्यामुळं जरा एक स्पीड बारीक धरला चालला रात्री. बरोबर 2 व्हीलर अडवलं, सगळं चाकून टाकून पैसे सगळे काढून घेतले. त्यामुळे म्हणतो हे बायपास जरा असं रात्री टाळावंच. येताना काय अडचण नाही, येताना तर ते घुमवत जात्या गाडी. पण जे सोलापूरकडं लातूर का औषध जातात होते तिकडं जरा सांभाळून चला. तिकडं रात्री 12 ते सकाळी 4 पर्यंत घाटातनं जायला जरा बघायला. तुळजापूर बारक्या गाडाच्या गावातनं तेच जरा बघायला. तर चला जाऊ आपण पुढं. आता लयच वेळ झाला, प्रत्येक वेळ आले. मग तिथनं डायरेक्ट युनिव्हर्सलला आलो. आपलं दुसऱ्याचं माल होतं थोडंफार अमोल साहेबांचं म्हणून, मग हे खाली केलो. आता इथलं खाली केलो युनिव्हर्सलमधनं. आता बेकरीत जायचं. आता बेकरीत काय काय होतंय, लोडिंग आता अनलोडिंग करणार आहे अजून. लोडिंगचं कसं काय काय बघू. चला इथं आलो. अक्षरच्या गाडी 5-6 मागमोरं करायला लागली. या आयशर एक माझदा एक लागल्या, त्यामुळं काय आलं, आणि त्यात केबिनवर 2.5 टन लोड आहे. आता खाली करून आले पार्किंगला. आता पार्किंग जरा अजून व्यवस्थित राहण्याची शंका आहे. आता बघू, चला तोपर्यंत जरा बाजार फिरून येऊ. इथं बाजारातून घेऊन आलो. यात साखर, तांदूळ आणि चहा पावडर, यात सगळं आलं, कांदा, बटाटो हे सगळं आहे. चला आज बघू. आता गेलतो आत गेलतो. ऑर्डर बघून अजून सांगतो म्हणाले. हे संध्याकाळी जेवण करायचं मस्तपैकी, काय काय होतंय बघून. तर चला 1 तासभर झोपू.
आता ऑर्डर पडले वारणा नगर आणि ह्याचं जयसिंगपूरचं. आता चाललोय भरायला खरं औषधातनं परत याचा लातूरात भरायचं आणि परत जायचं. बघा आता आला औसा MIDC मधला ते व्हिडिओ काढलो नाही कारण अर्जंट जायचं होता, त्यामुळं आता आले औसा MIDC. गोडाचं भरलं तेच भरायचं आहे रोज 3 टन इथं उरलेलं सगळं लातूरात. चला कंपनीत गेल्यावर भेटू. आता आलं आता कंपनीत इंटरेटिंग केलं आहे, पण जरा थांबा म्हणाले ती गाडी भरून झाल्यावर मग भरणार आहे. चला या ब्लॉगचा शेवटच करतो कारण का आज गाडी आणि परत लातूरात वस्ती राहिली, निम्मी भरली वस्ती राहिली. मग चला आता परत द्यायच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू.